विचारा. आपल्याला आपल्या मुलासाठी इथे जे आहे ते सगळं आपल्याला मुलं मिळतं. तर तुम्ही जर उपक्रम राबवला तर मला असं वाटते ते अतिशय खूप चांगलं आहे ना. मी माझा मुलगा या शाळेत बालवाडी बसू शकतो तेव्हापासून मी या शाळेत बघत आहे. अतिशय म्हणजे इंग्लिश मीडियमला सुद्धा आपण समजू इंग्लिश मीडियमचे जसे उपक्रम असतात तसेच उपक्रम या शाळेत राबवले जातात. आणि त्यात आपण एक सांगितले मिस्टर पोद्दारला आहे पण त्यांचा मुलगा आपल्या शाळेत बघा हे विशेष आणि पोद्दारला असल्यावर त्यांना 50% फीस आहे तरी पण त्यांनी मुलगा आपल्या शाळेत टाकला. कारण काय तर जसं की आता मॅडमने सांगितलं आपल्याला आपलं जे मुलं आहे ते मातृभाषेतून अतिशय चांगल्या प्रकारे शिकतात. म्हणून आमची मातृभाषा मराठी असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपला मुलगा म्हणजे मराठी माध्यमातून चांगला शिकेल म्हणून आम्ही त्याला या शाळेत चूज केलं. आणि खरं जाण्यात आम्ही प्रत्येक ठिकाणी चौकशी केली तर आमच्याकडे 2 शाळेत होत्या, एक तर नवयुवक आणि जयश्री. पण आज मी असं म्हणू शकते मला माहिती आहे की नवयुवकचे कोणी बसते ती नसते पण त्या शाळेपेक्षा सुद्धा बेटर आणि बेस्ट शाळा आम्ही बेस्ट आहे. आणि आपलं एवढं नशीब चांगलं आहे शिक्षक तर आपल्या मुलांना बघतातच पण मुख्याध्यापिका मॅडम सुद्धा मला वाटते महिन्याला 2 महिन्याला प्रत्येक वर्गाला येऊन भेट देतात आणि त्यांचं हस्ताक्षर करतात. आज तुम्ही कुठल्याही शाळेत जा त्यांचं हस्ताक्षराकडे लक्ष नसते. त्यांचं तुम्हाला म्हणजे फक्त इंग्लिश मीडियममध्ये काय आहे पैसे घ्यायचे फीस घ्यायची आणि रिझल्ट दाखवायचे. पण मी आज ट्युशन सुद्धा घेते. माझ्याकडे इंग्लिश मीडियमची मुलं सुद्धा आहेत आणि सेमी मीडियम मराठी मीडियम सगळे मुलं माझ्याकडे येतात. मी स्वतः सांगते की कोणते मुलं चांगले करू शकतात है ना. आणि मी खरंच असं म्हणजे नशीबवान आहे असं समजते मी की ही शाळा मी माझ्या मुलांनी चूज केली. आणि शिक्षक सुद्धा अतिशय चांगले प्रत्येक मुलाकडे लक्ष देतात. प्रत्येक वेळेस आज मी तुम्हाला सांगते या मीटिंगसाठी खरं तर यांना काय गरज होती आपल्याला बोलून घ्यायची बरोबर आहे. ते स्वतः उपक्रम राबवणे तितका चांगला आपण त्याच्या मागे लागायला पाहिजे की आमच्या मुलांनी तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस पेपर घ्या त्यांचे क्लासेस घ्या पण स्वतःहून ते आपल्याला देतात म्हणजे आपलं खूप नशीब आहे बरोबर. आणि मला एवढं म्हणायचं की तुमच्या त्या उपक्रमासाठी आहे ते आमच्या सगळ्या माझ्या पॅरेंट्सकडून शुभेच्छा. आणि जसं तुम्ही आमच्या मुलाला 100% देणार तसं आम्ही आमच्या मुलाचा अभ्यास पूर्ण करून घेऊ हे आम्ही तुम्हाला वचन देतो. म्हणजे आम्हाला फुकट आमच्या मुलांनी मिळत आहे खूप छान आणि तुमचे खूप आभार मानते.